हरे कृष्णा. भक्तिशास्त्रीच्या या पुढच्या धड्यामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत धडा क्रमांक 59, लेसन 59, भगवद्गीता अध्याय 15 आणि श्लोक संख्या 8 पासून आपण पुढे सुरुवात करणार आहे. तर मूळ टॉपिक जो आहे तो आहे देहांतर. आणि याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचा मुद्दा असा आहे की जरी सर्व जीवात्मा श्रीकृष्णाचे शाश्वत अंश आहेत, तरीही ते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात सुखाच्या शोधामध्ये देहांतरण करत राहतात. आत्मसाक्षात्कारी जो योगी जो आहे तो हे स्पष्टपणे पाहू शकतो, पण अंध भौतिकवादी जे आहेत ते या प्रकारचं देहांतरण पाहू शकत नाही. तर आपण पाहूया की श्लोक संख्या 7 आणि 8 याच्यामध्ये काय संबंध आहे. तर श्लोक संख्या 7 मध्ये मनाच्या सामर्थ्यावर संकेत दिला जातो की मनच जीवाच्या भविष्यातल्या स्थितीसाठी जी काही गोष्ट आहे, परिस्थिती आहे, ती निश्चित करते. आणि श्लोक संख्या 8 त्याच प्रवाहामध्ये आपल्याला पुढे नेते की मनातल्या विचारानुसार आत्मा पुढचं शरीर प्राप्त करतो. आता आपण पाहूया की 8वा श्लोक आपल्याला काय मार्गदर्शन करतो. शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधा निवाशय. ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातल्या विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरं शरीर धारण करतो, आणि ते करत असताना पहिल्या देहाचा तो त्याग करतो. तर मूळ विषयवस्तू अशी आहे की देहांतरणाची प्रक्रिया जीव स्वतःचं भौतिक मन बरोबर घेऊन जीवनातल्या विविध संकल्पना एका शरीरातून दुसऱ्या शरीरात घेऊन जातो. या ठिकाणी दृष्टांत किंवा उपमा अशी दिलेली आहे की ज्याप्रमाणे वारा सुगंध आपल्याबरोबर वाहून नेतो, त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा या मनाबरोबर आपल्या संकल्पना वाहून नेतो. आपण पाहूया की श्लोक 8वा आणि श्लोक 9वा यांच्यामधला संबंध काय आहे. तर या ठिकाणी 9वा श्लोक जो आहे तो मनुष्याच्या मनात जे मन आहे त्याच्या गुणवत्तेचं स्पष्टीकरण करतो. तेच मन स्थूल शरीराला आकर्षित करतं. ज्या पद्धतीने एखादं चुंबक असतं, मॅग्नेट, ते लोखंडाच्या खिळ्याला आकर्षित करतं, त्याचप्रमाणे हे जे मन आहे ते पुढच्या स्थूल शरीराला आकर्षित करतं. आपण पाहूया की कशा पद्धतीने 9वा श्लोक आपल्याला मार्गदर्शन करतो. श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक, स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषयाच्या समूहाचा उपभोग घेतो. आता यामध्ये विषय असा आहे की देहांतरणाची जी प्रक्रिया आहे ही मनाच्या साह्याने आत्मा विविध शरीरांमध्ये प्रवेश करतो, जिथे त्याला इंद्रिय प्राप्त होतात आणि त्या इंद्रियांचा वापर इंद्रिय सुखासाठी तो करून घेतो. आता अभ्यासाचा मूळ मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की दृष्टांत. मूळ चेतना जी आहे ही पाण्यासारखी शुद्ध असते. जसा आत्मा मूलतः शुद्ध आणि निर्मळ असतो, पण पाण्यात जसा वेगवेगळा रंग मिसळला, पिवळा किंवा लाल किंवा हिरवा, त्या पद्धतीने पाण्याचा रंग बदलतो. तशाच पद्धतीने आत्म्याची चेतना सुद्धा भौतिक गुणांच्या संगतीनुसार बदलते. हा दृष्टांत आहे. आणि आपण पाहू की मग मूळ चेतना कोणती आहे. तर मूळ चेतना म्हणजे खरी कृष्ण चेतना.
आणि जर ही मूल चेतना जर भौतिक सत्व रज तम या गुणांची मिसळली गेली तर कुठल्या कुठल्या प्रकारची शरीर निर्माण होतात? कुत्रा, मांजर, वृक्ष, लता, वेली यांच्यासारख्या प्रवृत्तींशी आधारित चेतना निर्माण होते. आणि आत्मा हा कोणत्याही 84 लाख योन्यांपैकी एका योनीमध्ये प्रवेश करू शकतो. तर या श्लोकातनं आपण काय पाहिलं पाहिजे? तर मनाचं आणि चेतनेचं स्वरूप हे आत्म्याच्या पुढच्या जन्माचं निर्धारण करतं. शुद्ध चेतना म्हणजे कृष्ण चेतना, आणि ती जर शाश्वतरित्या टिकवून ठेवायची असेल तर भक्तांचा सत्संग, भक्ती मार्गाचा अवलंब आणि सतत भगवंतांच्या नावाचा जप करणे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हाच एकमेव मार्ग आहे. आता आपण पाहूया की कृष्ण पालनकर्ता म्हणून कसे आहेत. तर ही थीम आपल्याला समजून घ्यायची आहे. कृष्णाची स्थिती समजून घ्यायची आहे, तिचं मूल्य आपल्याला जाणायचं आहे. आणि मूलतः विषय हा असा आहे की हा श्लोक आपल्याला समजून देतो की भौतिक जगतात कशा प्रकारे गोष्टी घडत असतात आणि ज्यामुळे व्यक्ती ज्ञानामध्ये स्थिर होतं. जो कोणी या अश्वत्थ वृक्षासारख्या गुंतागुंतीच्या भौतिक जगतात अडकलेला आहे तो कृष्णाला या विश्वाचा पालनकर्ता म्हणून कशा पद्धतीने समजून त्यांची कृपा जाणून घेऊन कृष्ण भावना विकसित करू शकतो. तर या श्लोकांमध्ये, या 15व्या अध्यायात श्लोकांमध्ये कृष्ण स्वतः सांगतात की ते सूर्याचं तेज, चंद्राची शीतलता, अग्नीची ज्वाला या सगळ्यांचे स्रोत तेच आहेत. तेच या संपूर्ण ग्रह लोकातल्या सगळ्या ग्रहांवर जीवनांचं पोषण करणारे आहेत. तेच सर्व अन्नांचं पचन करण्यासाठी अग्निरूपात कार्य करणारे आहेत आणि सर्व जीवांमध्ये वास करणारे वेदांचे ज्ञाता आणि वेदांचा उद्देश देखील तेच आहे. तर विभाग तिसरा जो आहे की ज्याच्यामध्ये 12 ते 15 या विभागामध्ये आपण या गोष्टी समजू शकतो. तर या ठिकाणी हा विभाग पूर्ण होतोय, हा धडा पूर्ण होतोय. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. थँक यू व्हेरी मच.